नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या सारख्या चॅनलमध्ये. जसे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सध्या आम्ही आलोय भारतात आणि मी आहे माहेरी. आज माझा माहेरचा शेवटचा दिवस. आज रात्री आम्ही निघतो ट्रॅव्हल्सने परत पुण्याला सासरी जाण्याकरता. श्रीधर आणि भाऊ इथे आलेत, सो आम्ही सगळे आज रात्री एकत्र निघतोय. येताना नेहमीच छान वाटत असतं आणि जाताना नेहमी तेवढंच दुःख होत असतं. परंतु येस, कुठेतरी ही ट्रिप संपणारच आहे आणि आज इथला शेवटचा दिवस आहे माहेरचा. इथे धुळ्याला जवळच स्वर्णस्पर्श म्हणून एक रिसॉर्ट आहे, आम्ही तिकडे आज जाण्याचा प्लॅन केलाय. तिथे थोड्याफार ऍक्टिव्हिटीज आहेत, मस्त लंच करू, त्यानंतर थोड्याशा ऍक्टिव्हिटीज करू आणि मी तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाणार. छोटासा अगदी क्विक असा ब्लॉग आजचा मी अपलोड करतेय आणि आय होप तुम्हाला हा आवडेल. Every single day I'm gonna make something great. That's my way. आता आपण आलोय स्वर्णस्पर्श या रिसॉर्टला. आमची जेवणं वगैरे झाली आहे आणि आम्ही आता इथे ऍक्टिव्हिटीज करतोय. सो मी, भाऊ, श्रीधर आणि अनुराग आम्ही इथे झिप लाईनिंग करतोय. सो वी आर गेटिंग रेडी फॉर दॅट. आणि अरिनची आणि आईची धमाल चालली आहे. खूप मस्त राहतोय तो आईसोबत आणि त्यामुळे मला सुद्धा माझा फ्री टाइम मिळतोय. इथे मी आणि श्रीधर टर्न्स घेतोय. आधी मी, भाऊ आणि अनुराग झिप प्लॅनिंग करतोय आणि मग नंतर श्रीधर करेल, तेव्हा मग मी अरिनला बघेन. बाय. अशा प्रकारे भरपूर मजा करून भरपूर फोटोज घेतले आणि आम्ही परत निघालो घराकडे, कारण संध्याकाळी लगेच निघायचं होतं आम्हाला पुण्याला. इथे बाबा, श्रीधर आणि भाऊ गाडीत बसलेत. आमचं सामान भरपूर असल्यामुळे आम्ही रिक्षा पण बोलवली आहे. रिक्षा आणि कारमधून जाऊ. आई येते आम्हाला ट्रॅव्हल्स पॉईंटला सोडायला. आता झाला माहेरचा मुक्काम संपला. आता मी परत सासरी निघाले. जाताना नेहमीच वाईट वाटत असतं. येणं चांगलं असतं पण जाताना खूप त्रास होतो. बाय इकडे आलो आम्ही ट्रॅव्हल्स पॉईंटला. मला मिस करू नको. मला फोन करत जा. अरे मला फोन करशील ना. ते बसले गाडीत. ही आमची गाडी इथे आली आहे. आम्ही जस्ट बॅगा ठेवल्या. आता निघतोय आता पुण्याला. बाय कर. बाय. आपण सकाळी भेटू. चला बाय. काळजी घ्या ग. आई पप्पा आम्हाला ट्रॅव्हल्स मध्ये सोडून आता घरी निघाले.
इकडे भाऊ झोपलाय. बाय बाय कर, बाय बाय. आणि आता आम्ही निघालो परत पुण्याला. असा होता माझा माहेरचा प्रवास आणि ही माहेरची ट्रिप.